सुरसुर चालवलंय? कोण सुरसुर करतोय? हा हा ही 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 प्रेमाची सर्दी आहे. त्या दिवशी मी नदीत बुडालो ना, तेव्हापासून जी सर्दी झाली ती अजून जातच नाही. आपल्या प्रेमाची आठवण म्हणून अजून नाकात आहे. ही बघ. शी, ठीक आहे. ही कसली आली आठवण? आठवण हा ही बघ, आपल्या प्रेमाची चिरंतन निशाणी. हे असले कसे फोटो? काय, माझा एक चावट डॉक्टर मित्र आहे, त्याने त्या दिवशी चोरून हे फोटो काढले. बरं झालं त्याने मला हे दिले, आपल्या विरात उपयोगी पडते. विरह? हो, इथलं काम संपल्यावर मी मुंबईला जाणार आहे. का? का म्हणजे? अगं तुला मी सांगितलं नाही माझा मुंबईला पण दवाखाना आहे म्हणून. अहो पण तुम्हीच म्हणाला होतात ना की तुमचा दवाखाना चालत नाही म्हणून तुम्ही इथे कुटुंब नियोजनाची कामं करण्यासाठी आलाय. मग आतापर्यंत मी 998 ऑपरेशन केली आहेत. 1000 सुद्धा कराल. हे पण तुला रुसायला काय झालं? रुसू नको तर काय करू? तुम्ही उद्या मुंबईला जाणं म्हणता. हा, तसं पाहिलं तर माझा पाय निघत नाही ग, पण कर्तव्य आहे ना. कर्तव्य? प्रेम केलं, लग्नाच्या कर्तव्याचं काय? ते काय नाही, जाण्याआधी तुम्ही माझ्या वडिलांना भेटा आणि त्यांना ठणकावून सांगा की माझं तुमच्या मुलीवरती प्रेम आहे. कन्यादान कधी करता सांगा. आणि त्यांनी नकार दिला तर? तर तुम्ही डॅशिंग दाखवा, मला पळवून द्या आणि लग्न करा. तुला पळवून देऊ? असं काय करता? पृथ्वीराजांना नाही का संयुक्ताला पळवून दिलं, तसं तुम्ही पण मला पळवून द्या आणि मग लग्न करा. आणि मग पृथ्वीराजाची गोष्ट वेगळी होती. हा, शिवाय संयुक्तेचा बाप का तुझ्या बाबासारखा खडूस नव्हता. शिवाय पृथ्वीराजाजवळ घोडा होता, माझ्याजवळ घोडा कुठे? आणि बायका पळवणार अशी जर माझी ख्याती झाली तर माझ्या दवाखान्यात एकही लेडी पेशंट येणार नाही. हा, माझं प्रेस्टीज जाईल, जगण्यात काय अर्थच उरणार नाही. सांगेल माझी आई काय म्हणेल, लोक काय म्हणतील? शी म्हणतील. शी कसं काय म्हणतील? अमृताची थाळी तुमच्या समोर ठेवली तरी तुम्हाला राईस प्लेटची चिंता. अरे अरे अगं थांब, अगं मी याला जातो मुंबईला आणि काहीतरी योजना आखतो. तुमची पंचवार्षिक योजना होईपर्यंत मी काय करू? आई वडील सांगतील त्या मुलाशी लग्न करू? बोला. तसं झालं तर मग मी जीव देईन. जीव द्यायला सुद्धा हिंमत लागते मिस्टर डरपोक. रतन 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 रतन, हे बघ मी काय म्हणतो, चक मारले आणि तुमच्यावरती प्रेम केलं, विसरून जाते प्रेम. प्लीज. आणि यापुढे मला कधी भेटण्याचा प्रयत्न करू नका. आणि चुकून भेटलात तर मी ओळखही देणार नाही, समजलं? नाही रतन, मी काय म्हणतो रतन. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, माझे बापा मुंबईला माझ्यासाठी स्थळ बघण्यासाठी गेले. कसली पैज म्हणालास रे? अरे टीना म्हणते आपल्यापैकी कोणी बाईचं लुगडं नेसून दाखवेल का? लुगड? मग आम्ही मुली कशा बिंदास असतो, पोरांचे कपडे पण घालतो. अशी जी का तुमच्या पोरांमध्ये आहे का? तुमच्यापैकी कोणी साडी नेसून दाखवेल का? दाखवा दाखवा. बाई 500ची. आपण नको, आपण लुगडं नेसायचं? शी, ईशा, आपण ना बुवा. मग खायला सिर्फ लुगड़ा लेसने का। अभी तक ये मर्द जिंदा है। अबे ओ चिमण लांबा, कितना इनाम रखा है रे लड़कियों ने हमारे ऊपर? पूरा 500 रुपया देता। सिर्फ 500 रुपया और लुगड़ा निकालो 50 रुपया एडवांस। निकालो निकालो। ये ला 50। लुगड़ा कब है? लुगड़ा कब है? लुगड़ा कहाँ है? लुगड़ा पैसा आपली आणि भुर्दंड त्या बिचारा गरीबाला कशाला? चला गोपिका बाई.
तुम्हाला काय वाटलं आता असाच जातो दुर्गा अक्काकडे. आणि लक्षात ठेव, पुन्हा जर आमच्या बंगल्याच्या आवारात दिसलीस तर याद राखून ठेव, आम्ही तुझ्या अंगावर कुत्रा सोडू मग तो तुझे कपडे फाडील. सॉलिसिटर मॅडम हलकट आहे मेला. येस काय दात काय विचकताय? नो मॅडम आरामखोर. अहो पण चल चालते हो इथून. असल्या सेल्स गर्ल आम्ही खूप पाहिलेत. सेल्स गर्ल म्हणून बंगल्यात शिरायचं आणि मग चोरी करायची. चोरटी मेली दुसरं येते काय? हे पहा, तुम्हाला काही घ्यायचं नसेल तर घेऊ नका, पण उगाच चोर चोर काय म्हणता? चालते हो इथून आधी. गरीब असलो तरी अब्रुदार आहोत, हो. कष्ट करून जगतो आम्ही. उभी काय राहिलीस? चालायला घरी राहिली आपली उभी. अरे रे हं? माणसं इतकी जनावरच गेली. उगी उगी कुठं आहात तुम्ही? रडू नका रडू नका. अहो, बघा, एका स्त्रीचं दुःख तुम्ही स्त्री म्हणून जाणलं, पण त्या आतल्या बाईला नाही हो बघलं. चालायचंच. बायका बायकात फरक असतो. आतली बाई आहे ना, ती माझी बहीण. हं? हो, दक्षिण आफ्रिकेत जन्म झाला तिचा. तुटून पांढरी झाली म्हणून इंडिया पकडली तिला. अगं बाई, तुम्ही काय विकायला आला होता? उदबत्त्या उदबत्त्या. हो. ही तुम्ही घेणार का काही उदबत्त्या? अहो, सकाळपासून काही माल विकला नाही. अहो, कमीत कमी 30 रुपयाचा माल विकला तरच आम्हाला आश्रमात जेवायला मिळतं. घ्या ना. तुम्ही आश्रमात राहता? हो, दीन अबला दुःख विमोचन आश्रमात. अबाबा, केवढं मोठं आश्रमाचं नाव. बरे जाते, काही घेतलं नाही तरी चालेल. माझ्या अंगावर वस्कन आला नाही. प्रेमानं बोला, हेच पुष्कळ झालं. मी निघते. अहो, खरंच का माल विकला गेला नाही तर आश्रमात जेवायला मिळत नाही? हो. पण तुम्ही असं करा, सगळं उत्पत्त्या ठेवा बघू. हं? पिशवी सकट. पैसे किती झाले ते सांगा. सगळ्या उदबत्त्या? या सगळ्या उदबत्त्या अंदाजाने 180 रुपये होतात. आलोच आपला. आलेच मी. अबे टरबूज तुझ्या मारी. अय्या, सॉलिसिटर मार्किंगेटर पूजा. तुम्ही तू प्रत्यक्ष युवराज तुम्ही. मला 200 रुपये पाहिजे. 200 रुपये कशाला? तुझ्या बापाचं श्राद्ध घालायचं. तुला काय करायचंय? हे 200 रुपये साडी. हे काय पैसे किती आहे ना? हं? राहूदेत, उरलेले 20 रुपये. हं. खरंच आभारी आहे मी तुमची. हं. तुमचं नाव कळेल का? माझं नाव ना? गोपी, नाव समजलं. अच्छा, येते मी. पळणारी बाबा. यमुना जली अरे काय शोभत का तुला? कसला वेश धारण केलायस तू? अरे तुला काही लाज लज्जा भीड मर्यादा काही आहे की नाही? अरे गोविंदराव गोडांब्यांचा मुलगा तू, गोवर्धन गोडांब्यांचा नातू तू. एका जांबाज गोडांब्याचा भाऊ मी. नवऱ्याला 2 लाखाच्या विम्यासाठी विष घालून तू मारले. Shut up! करून सवरून वर रामा शिवा गोविंदा. अरे अरे माझा ऐका रे राम्या, काय डोक्याला ताप आहे हा. पुढे मागे गोपीला वेडा ठरवण्यासाठी त्याचा आत्ताचा हा स्त्री वेशातला फोटो उपयोगी पडेल. त्याला वेडा ठरवलाच पाहिजे. होशियार. उदबत्तीच्या प्रेमासाठी. अरे अरे देवा, काय काय चाललंय? काय उदबत्त्या घेऊन देवा, आपल्या राजाला कालच्या जन्माला आलंय. प्रत्यक्ष स्वामी. सॉलिसिटरला लाथ युवराज. काय चाललाय तमाशा हा? काय खर आहे का काय हे? येस मॅडम. डॉक्टर हाड हाड. वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये टाकूया त्याला. आता तिकडे बघा. नमस्ते डॉक्टर. हॅलो. काय सर, काय होतं तुम्हाला? अहो यांना सौम्य हार्ट अटॅक आहे. ओ, आता 2 महिने कंप्लीट बेड रेस्ट. बाकी तसं चिंता करण्याचं काय कारण? नाही, यांची काय तशी विशेष चिंता नाही हो. चिंता यांच्या पेशंटची. त्यांचं कसं काय होणार? घ्या. डॉक्टर डॉक्टर, हाँ बोला मिसेस सुकात्मे. पिंटूनी शिट्टी गेली हो. काय? ओह सॉरी सॉरी. अहो मी येऊ शकत नाही. प्लीज
प्लीज डॉक्टर. अहो दुसऱ्या डॉक्टरांना पाठवतो. माझ्या हाताखाली शिकलेला डॉक्टर गायतोंड्यांना पाठवतो. डॉक्टर गायतोंडेने पाठवता. पण ते चांगले आहेत ना. बर बर लवकर पाठवा. मी वाट बघते. हम्म. ओके डॉक्टर, येते मी. हो थँक्स फॉर विजिट डॉक्टर बकुल. माय प्लेजर सर. टेक केअर. हा अच्छा. हा हा डॉक्टर गायतोंडे, हा? आता माझ्या पेशंटचा टेलिफोन आला होता ना. हा, हा ती केस जरा तुम्ही हँडल करा. मी अहो त्यांच्या मुलाला आज शिट्टी गिळली आहे. असं हो मागच्या वेळेला गोटी गिळली होती. हा. एनिमा दिला तेव्हा गोटी बाहेर पडली. कुठून सर? अहो एनिमा दिल्यानंतर गोटी जिथून बाहेर पडते तिथूनच पडली. अच्छा अच्छा म्हणजे काय डॉक्टर तुमचा दवाखाना नीट चालत नाही ना. काय करणार, आजकाल कोणी शिट्ट्याच गिळत नाही, सगळेच नुसते आपले अहो मग मी बरा होईपर्यंत मिसेस सुखात्मे या माझ्या पेशंटला नीट हँडल करा. त्यांनी पण शिट्टी गिळली आहे काय? नाही हो त्यांना काहीच झालेलं नाहीये. मग पण त्यांना स्वतःला असं वाटतं की आपल्याला फार मोठा आजार झालेला आहे. हा तुम्ही फक्त होला हो म्हणा आणि धीर द्या.